Hello students, today we are going to study acid, bases and salts. इयत्ता 8वी मध्ये आपण लिटमस पेपरच्या सहाय्याने ॲसिड, बेस अँड सॉल्ट्स हे ओळखण्यास शिकलो आहोत. काही उदाहरणे. डिस्टिल्ड वॉटर. डिस्टिल्ड वॉटरमध्ये ब्ल्यू लिटमस पेपर बुडवला असता ब्ल्यूच राहतो. तर रेड लिटमस पेपरवर काय परिणाम होतो तो पाहूया. रेड लिटमस पेपर सुद्धा आपणाला इथे रेडच राहिलेला दिसून आला, म्हणजे डिस्टिल्ड वॉटर हे न्यूट्रल इन नेचर आहे. तर मिल्क सॅम्पलमध्ये ब्ल्यू लिटमस हा रेड झालेला आहे, म्हणजे मिल्क हे ॲसिडिक इन नेचर आहे. डायल्यूट NaOH मध्ये ब्ल्यू लिटमस पेपरवर काहीही परिणाम दिसून येत नाही. तर रेड लिटमस हा ब्ल्यू झालेला दिसतो, म्हणजे डायल्यूट NaOH हे बेसिक आहे. व्हॉट आर द मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड्स आर मेड अप ऑफ. म्हणजे कंपाऊंड कसे बनलेले असतात, कोणत्या घटकाने बनलेले असतात, त्याचं इथं आपण जर या उदाहरणाद्वारे ऑब्झर्वेशन केले तर आपणाला काही कंपाऊंड्समध्ये H+ आयन्स दिसतील, तर काही कंपाऊंड्समध्ये OH- आयन्स दिसतील. ज्या कंपाऊंडमध्ये H+ आयन्स आपल्याला दिसतात त्यांना आपण बेसिक रॅडिकल्स असं म्हणतो, आणि OH- आयनांना ॲसिडिक रॅडिकल असं म्हणतात. ज्या कंपाऊंड्समध्ये H+ ही आयन नाहीत आणि OH- सुद्धा आयन्स नाहीत त्यांना आपण सॉल्ट्स किंवा न्यूट्रल सबस्टन्सेस असं संबोधतो. आयोनिक कंपाऊंड्स. द मॉलिक्यूल ऑफ एन आयोनिक कंपाऊंड हॅज two constituents, namely cation and anion. There is a force of attraction between these ions as they are oppositely charged, and that is called the ionic bond. Ionic compoundच्या मध्ये cation आणि anion हे oppositely charged ions असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन घडून येते आणि त्यामुळे आयोनिक बॉन्ड तयार होतो. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड या कंपाऊंडमध्ये सोडियम व क्लोरीन या ॲटममध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट हे पूर्ण ऑक्टेट नाही, परंतु उजव्या बाजूला जर आपण पाहिला तर सोडियम आयन्स आणि क्लोरीन आयन्स या दोन्ही आयनामध्ये आउटरमोस्ट शेल पूर्ण ऑक्टेट आहे. पूर्ण ऑक्टेट असलेले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे स्टेबल स्टेट दर्शवते. पुढे जाऊन सोडियम व क्लोरीन या आयनामध्ये आयोनिक बॉन्ड तयार झाल्यामुळे सोडियम क्लोराईड हे स्टेबल कंपाऊंड तयार होते. डिसोसिएशन. आपणास माहीत आहे आयोनिक कंपाऊंड्स हे अपोजिटली चार्जड आयन्सचे बनलेले असतात. म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये आयोनिक कंपाऊंड्सचे अपोजिटली चार्जड आयन्स एकमेकांना लागून असतात. जेव्हा आयोनिक कंपाऊंड पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात तेव्हा पाण्याचे रेणू कंपाऊंडच्या दोन आयनांच्या मध्ये घुसतात व त्यांना एकमेकापासून वेगळे करतात. म्हणजे आयोनिक कंपाऊंड्स डिसोशिएट्स इन वॉटर. उदाहरणार्थ डिसोसिएशन ऑफ सॉल्ट इन ॲक्वियस सोल्युशन. सोडियम क्लोराईड ज्यावेळी आपण पाण्यामध्ये टाकतो त्यावेळेला सोडियम क्लोराईडचे डिसोसिएशन घडून येते. म्हणजे नेमके काय घडते तर सोडियम क्लोराईडच्या आयनामध्ये पाण्याचे रेणू घुसतात आणि या आयनांना बाजूला सारण्याचं काम करतात. त्यामुळे Na+ आणि Cl- आयन्स मिळतात. यालाच डिसोसिएशन ऑफ सॉल्ट इन ॲक्वियस सोल्युशन असं म्हटले जाते. Arrhenius theory of acids and bases. The Swedish scientist Arrhenius put forth a theory of acids and bases in the year 1887. This theory gives definitions of acids and bases. Acid. An acid is a substance which
on dissolving in water gives rise to H plus ions as the only cation. म्हणजे ॲसिड हे असे पदार्थ आहेत जे पाण्यात विरघळल्यामुळे हायड्रोजन आयन्स मुख्यत्वे करून देतात. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिड याचे वॉटर डिसोसिएशन झाल्यामुळे H प्लस आयन्स आणि Cl- आयन्स मिळतात. तसेच सल्फ्युरिक ॲसिड म्हणजे H2SO4 याचे वॉटर डिसोसिएशन झाल्यामुळे H प्लस आयन्स मिळतात. म्हणजेच जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर हायड्रोजन आयन्स देतात त्यांना ॲसिड असे RNAsने संबोधलेले आहे. तसेच बेस म्हणजे अ बेस इज अ सबस्टन्स which on dissolving in water gives rise to the OH- ions as the only anion. म्हणजे ॲसिडप्रमाणे जे पदार्थ पाण्यात विरघळल्यानंतर OH- आयन्स देतात त्यांना RNAsने बेस असे संबोधलेले आहे. उदाहरणार्थ NaOH, CaOH twice. क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. तर ॲसिड आणि बेस हे पाण्यामध्ये किती प्रमाणात डिसोसिएट्स होतात त्यावरून ॲसिड आणि बेसचे क्लासिफिकेशन करण्यात आलेले आहे. प्रथम स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड ऑन डिझॉल्विंग इन वॉटर dissociates almost completely and the resulting aqueous solution contains mainly H plus ions. म्हणजे स्ट्रॉंग ॲसिडचे पाण्यामध्ये पूर्णपणे डिसोसिएशन होते आणि त्याच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये हायड्रोजन आयनच प्रामुख्याने असतात. तर वीक ॲसिड. वीक ॲसिड डज नॉट डिसोशिएट्स इन वॉटर कम्प्लिटली. म्हणजे वीक ॲसिड पाण्यामध्ये पूर्णपणे डिसोशिएट होत नाहीत आणि त्यामुळे कमी प्रमाणात H प्लस आयन्स तयार होतात. इथे स्ट्रॉंग ॲसिडसाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचं उदाहरण पाहूया. हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये समजा हायड्रोजनचे 10 आणि क्लोरीनचे 10 ॲटम्स आहेत आणि याचं वॉटर डिसोसिएशन पाहिलं असता हायड्रोजनचे 10च आयन्स मिळतील आणि क्लोरीनचे 10. म्हणजे इथं कम्प्लीट डिसोसिएशन झालेलं आहे. तर वीक ॲसिडसाठी ॲसिटिक ॲसिडचे मात्र हायड्रोजन आयन्स केवळ 2च मिळालेले आहेत. म्हणजे इथं ॲसिटिक ॲसिडचं कम्प्लीट डिसोसिएशन झालेले नाही. यावरून हायड्रोक्लोरिक ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिड आहे तर ॲसिटिक ॲसिडला आपण वीक ॲसिड असं म्हणतो. स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अ स्ट्रॉंग बेस डिसोशिएट्स almost completely and the resulting solution contains mainly hydroxy ions. स्ट्रॉंग बेस हे कम्प्लीट डिसोशिएट होतात आणि लार्ज अमाऊंटमध्ये आपणाला OH- आयन्स मिळतात. तर वीक बेस. वीक बेस ऑन डिझॉल्विंग इन वॉटर डज नॉट डिसोशिएट कम्प्लिटली and the resulting solution contains small proportion of hydroxy ions. म्हणजे वीक बेसचे वॉटर डिसोसिएशन झाले असता आपणाला जास्त प्रमाणात OH- आयन्स मिळत नाहीत. उदाहरणार्थ स्ट्रॉंग बेस सोडियम हायड्रॉक्साईड तर वीक बेस अमोनियम हायड्रॉक्साईड. इथं NaOHचं आपणाला कम्प्लीट डिसोसिएशन होईल तर वीक बेसच्या बाबतीत म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईडच्या बाबतीत मात्र पार्शियल डिसोसिएशन झालेले दिसून येईल. अल्कली. द बेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड अल्कली. सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड, अमोनिया हे अल्कली आहेत. Basicity and acidity. Basicity of acid. The number of
hydrogen ions obtained by the dissociation of one molecule of an acid is called its basicity. ॲसिडच्या एका मॉलिक्यूलचे डिसोसिएशन होऊन जितके हायड्रोजन आयन्स मिळतात ती संख्या म्हणजे ॲसिडची बेसिसिटी सांगणे होय. उदाहरणार्थ हायड्रोक्लोरिक ॲसिडचे डिसोसिएशन झाल्यानंतर इथे एकच हायड्रोजन आयन मिळतो, म्हणून हायड्रोक्लोरिक ॲसिड हे मोनोबेसिक ॲसिड आहे. तर नायट्रिक ॲसिड सुद्धा मोनोबेसिकच ॲसिड आहे, कारण नायट्रिक ॲसिडच्या डिसोसिएशन नंतर सुद्धा एकच हायड्रोजन आयन इथे मिळालेला आहे. सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिडचे डिसोसिएशन झाल्यानंतर 2 हायड्रोजन आयन्स इथे मिळालेले दिसून येतात, म्हणून सल्फ्युरिक ॲसिड हे डायबेसिक ॲसिड आहे. तर फॉस्फरिक ॲसिड डिसोसिएशन नंतर 3 हायड्रोजन आयन देते, म्हणून फॉस्फरिक ॲसिड हे ट्रायबेसिक ॲसिड आहे. ॲसिडिटी ऑफ बेसेस, the number of OH- ions obtained by the dissociation of one molecule of a base is called acidity. बेसच्या एका मॉलिक्यूलचे डिसोसिएशन झाल्यानंतर जेवढे OH- आयन्स मिळतात ती संख्या म्हणजे त्या बेसची ॲसिडिटी होय. उदाहरणार्थ सोडियम हायड्रॉक्साईड, पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांचे जर डिसोसिएशन घडून आले तर येथे आपणाला 1 हायड्रॉक्सी आयन्स मिळतो, म्हणून सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे मोनो ॲसिडिक बेसेस आहे. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बेरियम हायड्रॉक्साईड यांच्या वॉटर डिसोसिएशन मधून 2 हायड्रॉक्सी आयन्स मिळतात, म्हणून हे बेस डाय ॲसिडिक बेसेस आहेत. त्याच पद्धतीनं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि आयर्न हायड्रॉक्साईड हे ट्राय ॲसिडिक बेसेस आहेत. कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस, येथे एक ॲक्टिव्हिटी पाहूया. प्रथम 2 बीकरमध्ये 100 ml पाणी घेतलेले आहे. त्यानंतर बीकर 1 मध्ये 20 ml कलर्ड केमिकल ॲड केलेले आहे. तसेच बीकर 2 मध्ये 50 ml कलर्ड केमिकल ॲड केले. दोन्हीही बीकरचे ऑब्झर्वेशन केले असता आपणास हे दिसून येते की बीकर 2 मधील पाण्यास अधिक लाल रंग आलेला आहे आणि बीकर 1 मध्ये मात्र बीकर 2च्या तुलनेने कमी लाल रंग प्राप्त झालेला आहे. दोन्ही बीकरमध्ये घेण्यात आलेल्या पाण्याचे प्रमाण हे सारखेच आहे, मात्र त्यामध्ये ॲड केले गेलेले कलर्ड केमिकल जे आहे याची क्वांटिटी मात्र येथे भिन्न आहे. म्हणजे सोल्युशनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सोल्युशनमध्ये किती प्रमाणात सोल्यूट ॲड केले गेलेले आहे यावर अवलंबून असते. जर सोल्युशनमध्ये सोल्यूट हे जास्त प्रमाणात ॲड केले तर ते सोल्युशन हे कॉन्सन्ट्रेटेड असते. तर सोल्युशनमध्ये कमी प्रमाणात सोल्यूट ॲड केले गेले तर ते सोल्युशन हे डायल्युटेड सोल्युशन असं म्हणतात. आपणास माहीत आहे की सोल्युशन हे सोल्यूट अधिक सॉल्व्हंट यापासून बनलेले असते. तर सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्या इथं आपण व्याख्या पाहायच्या आहेत. सोल्यूट, द सबस्टन्स विच प्रेझेंट इन लेस प्रपोर्शन इन सोल्युशन इज कॉल्ड सोल्यूट. सोल्युशन मध्ये कमी प्रमाणात असलेल्या घटकाला सोल्यूट असे म्हटले जाते. तर सॉल्व्हंट, the substance which present in a large proportion in a solution is called the solvent. सोल्युशन मध्ये जास्त क्वांटिटीने जास्त प्रमाणात असलेल्या घटकास
सॉल्व्हंट असे म्हटले जाते. मागील ॲक्टिव्हिटीचे जर आपण उदाहरण लक्षात घेतले तर या ॲक्टिव्हिटीमध्ये जे 100 ml पाणी घेतलेलं आहे हे पाणी सॉल्व्हंट असेल, तर कलर्ड केमिकल आपण जे ॲड केलेले आहे ते कलर्ड केमिकल येथे सोल्यूट असणार आहे. डेफिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन. Concentration means the proportion of solute in a solution is called the concentration of the solute in the solution. एखाद्या सोल्युशनमध्ये सोल्यूटचे सोल्युशनशी असलेले प्रपोर्शन सांगणे म्हणजे त्या सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन होय. जर सोल्युशनमध्ये सोल्यूटचे कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर ते सोल्युशन कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल, आणि जर सोल्युशनमध्ये सोल्यूटचे कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर ते सोल्युशन डायल्यूट सोल्युशन असणार आहे. युनिट्स ऑफ कॉन्सन्ट्रेशन. सेव्हरल युनिट्स आर युज्ड टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. Two of these units are used more frequently. The first unit is the mass of solute in grams dissolved in 1 liter of the solution, means grams per liter. The second unit is the number of moles of the solute dissolved in 1 liter of the solution. This is also called the molarity of the solution. कॉन्सन्ट्रेशनची 2 एकक आहेत, 2 युनिट्स आहेत, ग्रॅम्स पर लिटर आणि मोल. ग्रॅम्स पर लिटर म्हणजे 1 लिटर सोल्युशनमध्ये किती ग्रॅम सोल्यूट डिझॉल्व्ह झालेलं आहे हे सांगणे. तर मोल म्हणजे 1 लिटर सोल्युशनमध्ये किती मोल्स सोल्यूट आहेत हे सांगणे म्हणजे त्या सोल्युशनची मोलॅरिटी सांगणे होय. कॅल्क्युलेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. सोल्युशनचे कॉन्सन्ट्रेशन काढण्यासाठी आपल्याला मोल आणि ग्रॅम पर लिटर या व्याख्या उपयोगी पडणार आहेत. तर इथे एक उदाहरण दिलेलं आहे सोडियम क्लोराईडचे. सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. मॉलिक्युलर मास दिलेला आहे, त्याचं ग्रॅममधील मास सुद्धा दिलेला आहे, आणि त्यावरून काढण्यात आलेले मोल आहेत 2 मोल. व्हॉल्यूम दिलेला आहे 2 लिटर, आणि याच्यावरून प्रथम ग्रॅम्स पर लिटर निघालेलं आहे 58.5 ग्रॅम पर लिटर, आणि मोल म्हणजे मोलॅरिटी यावरून निघालेली आहे 1 मोल. तर हे उदाहरण इथे सोडवून दाखवलेले आहे.